पोलीस कवायत मैदानावर जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त विशेष शाळा आणि कर्मशाळांमधील दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूरचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभयसिंह बिचकर, झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नरेंद्र झंवर, ॲडव्होकेट संदीप पवार, सागर बकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। जिल्ह्यातील 22 शाळांमधील कर्णबधिर, मतिमंद आणि अंध प्रवर्गातील 300 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। या स्पर्धकांनी सुरुवातीला शिस्तबद्ध संचलन केलं, त्यानंतर उपस्थित खेळाडूंनी क्रीडा शपथ घेतली। या स्पर्धेत 8 ते 12, 13 ते 16, 17 ते 21 आणि 22 ते 25 या वयोगटातील कर्णबधिर मुलामुलींसाठी लांब उडी, गोळाफेक, मतिमंद प्रवर्गासाठी धावणे, स्पॉट बॉल थ्रो, स्पॉट जंप, गोळाफेक, लांब उडी, पूर्ण अंध आणि अंशतः अंध प्रवर्गासाठी धावणे, बुद्धिबळ, पासिंग बॉल, स्पॉट जंप, गोळाफेक हे क्रीडा प्रकार घेण्यात आले। विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर होरायझनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।